देटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती. राम राम मंडळी, कसे आहात सगळे? घाबरलात ना? घाबरायलाच पाहिजे की, कारण आम्ही घेऊन आलोय आणखी एक मराठी भय कथा आपल्या खेळ सावल्यांचा या यूट्यूब चॅनलवर. आजच्या कथेचं नाव आहे सैतानी खेळ. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची कथा. सैतानी खेळ. रात्रीच्या 12-12:30 वाजताचा सुमार होता. बऱ्यापैकी चांदणं पडलं होतं. मधनं चंद्रावरून जाणाऱ्या ढगामुळं मंद प्रकाश आणि गडद अंधार यांचा जणू लपंडाव सुरू होता. वातावरणातला गारठा झेलत जवळपास 8-9 महिन्याची एक गरोदर बाई मुलाला पाठीवर टाकून गाव शिवेच्या बाहेर चालली होती. पाठीवरचा मुलगा साधारण 7-8 वर्षाचा होता. अगदी निश्चिंतपणे तिच्या पाठीवर अंग टाकून आणि तिच्या गळ्यात हात टाकून तो झोपी गेला होता. चालताना श्वासाचा होणारा आवाज आणि झाडाखालून जाताना वाजेल तेवढाच पालापाचोळ्याचा आवाज, बाकी रातकिडा आणि घोंघावणारा वारा, वातावरणात भय अजून ओतत होता. तिच्या चालीत गरोदरपणाची लकब अजिबात नव्हती. पोटात असणारं वजन आणि पाठीवर एवढं पोरग घेऊन ती सहज आणि झपाझप पावलं उचलत होती. पाय वाटेनं झाडाखालून चालताना हलकेच एक मान त्या पोराच्या चेहऱ्यावर पडून गेलं आणि त्याची झोप मोडली. हालचाल न करता त्यानं नुसतं किलकिले डोळ करून अंदाज घेतला. इतक्या रात्री गावाच्या बाहेर जाणार रस्त्यावर स्वतःला बघून तो घाबरला. आपल्याला कोण घेऊन चाललंय हेच त्याला कळत नव्हतं. थोडा अंदाज घेत झपाझप पडणाऱ्या तिच्या पावलात झटकन इसडा देऊन त्या पोरानं स्वतःची सुटका करून घेतली आणि पुन्हा गावाच्या दिशेने ते सुसाट सुटलं. तिनं मागे वळून त्याला थोडं घोगऱ्या आवाजात हाक मारली, अरे सोन्या थांब, अरे आपल्याला या पुलावरनं उडी मारून जीव द्यायचा आहे, अरे कुठं पळतोयस? तिनं त्याचा थोडा पाठलाग केला, पण तोपर्यंत सोन्या हाकेच्या अंतरापेक्षा लांब पोचला होता. अंधारात जणू विरून गेला होता. जीवावर आलेलं संकट असेल तर आपोआपच वेग दुप्पट होतो, तसंच त्या लांडग्या जीवाचं झालेलं. सोन्या घाबरलेल्या अवस्थेत थरथरत पळत होता. घामानं त्याचा चेहरा पूर्ण डबडबला होता. आवाज न करता उचकी आल्यासारखी नुसतं हुंदके देत तो वाट मिळेल तिकडं सैरावैरा पळत होता. जवळपास निम्म्या गावाला वळसा त्यानं घातला. त्याचं घर शेतात होतं. थोडंसं झोपडीवाजा दगड मातीच्या आणि कुडाच्या भिंती, छताला गंजलेलं आणि बोळ पडलेला पत्रा, पावसाचं पाणी जास्त गळू नये व उन्हाळ्यात पत्र्याची हाय लागू नये म्हणून त्याच्यावर गवताची सपरी. घराच्या चारी बाजूला गवताची सपरी होती. माळा होता, त्यावर वैरण काडी आणि काट कुठं होतं. तसं गावापासून ते घर थोडं लांबच होतं, पण काही घरं मात्र सोन्याच्या घरापासून दूर पण हाकेच्या अंतरावर होती. दमलेल्या पावलानं हळूहळू पळत तो घरात आला. दरवाजाची कडी त्यानं आत हात घालून उघडली. आत येऊन पाहिलं तर त्याची आई गाढ झोपलेली दिसली. दबक्या पावलानं जाऊन तो पुन्हा आईच्या कुशीत शिरला आणि तो सुद्धा गाढ झोपी गेला. प्रचंड दमल्याने तो पटकन झोपेच्या अधीन झाला, पण त्याला आलेली ती साधी झोप नव्हती, ती काळ झोप होती. संकटाच्या काळात लागणारी झोप साधी नसते मुळी. तेव्हा काळ आणि वेळ दोन्ही एकत्र आलेले असतात आणि माणूस गाढ निद्रेच्या गुंगीत असतो. पहाटे पहाटे सोन्याच्या हातापायांना मुंग्या येत होत्या, म्हणून त्याला जाग आली. हातपाय करकचून बांधलेल्या अवस्थेत त्यानं स्वतःला पाहिलं. त्याच्या तोंडात भला मोठा कापडाचा बोळा कोंबलेला होता आणि तोंड बांधून टाकलेलं, त्यामुळे तो ओरडूही शकत नव्हता. एक मिनमिनता दिवा घरात तेवत होता.
त्याच्या धुराने घरात भरपूर काजळी दाटली होती. जणू तो दिवा बराच वेळ सुरू असावा. घरात सगळ्या बाजूनी नजर फिरवताना समोरचं दृश्य बघून भीतीनं त्याचा थरकाप उडाला. कारण त्याची आई घरात जिथं तिथं फटी दिसत होत्या त्या कापडाच्या बोळानं बंद करत होती. कदाचित त्यामुळंच घरात काळी काजळी दाटली होती. पण आई हे का करते त्याच्या लक्षात येत नव्हतं. तिच्याकडे बघत तिच्या हालचाली वेड्या भासत होत्या. भीतीनं त्याची गाळण उडाली. सुटण्यासाठी त्यानं धडपड सुरू केली. सोन्याची चाललेली हालचाल तिच्या डोळ्यातून सुटली नाही. उसटशा उजेडात क्षणात झपाझपा पावलं टाकीत ती त्याच्या जवळ आली. त्याच्या चेहऱ्याजवळ चेहरा नेत अत्यंत हिडीस हसली. हळू आणि घोगऱ्या आवाजात ती बोलली, सोन्या, अरे आपल्याला जीव द्यायचा आहे, बस. एवढंच वाक्य ते हळू बोलली आणि मोठ्यानं विकृतपणे ती हसायला सुरुवात केली. तिचं बोलणं आणि हे असलं वागणं बघून त्याचा हातपाय गळूनच गेलं. रात्री आपल्याला पाठीवर घेऊन जाणारी दुसरी तिसरी कुणी नसून आपली आईच होती हे त्याला आत्ता कळालं. तो प्रचंड घाबरला होता. पण थरथरत डोळ्यातून आसवं घालवण्याव्यतिरिक्त तो काहीच करू शकत नव्हता. कारण त्याचे हातपाय एवढे करकचून आवळले होते की त्यातून सुटका होणं महाकठीण होतं. न कळत्या वयाचं पोरग, पण त्याला आता स्वतःचं मरण पुढं दिसू लागलं होतं. आपला हा शेवटचा दिवस असावा असं त्याला कळालं आणि मनातूनच त्यानं देवाचा धावा सुरू केला. ही भूतकाळातली माहिती. ही गोष्ट थोडी जुनी आहे, म्हणजे खुशहाली कळवण्यासाठी पत्रव्यवहार चालायचा त्या काळातली. शालन म्हणजे सोन्याची आई. अगदी सांसारिक. लग्नानंतर नवऱ्याला तिनं चांगलाच हातभार लावलेला. दोघेही कष्टाळू आणि मेहनतीची होती. एकमेकांना आधार देऊन त्यांनी संसाराची माडी व्यवस्थित रुळावर आणलेली. त्यांना एकुलता एकच पोरगा म्हणजे सोन्या. त्याचा बाप शहरात नोकरी करायचा. महिन्या 2 महिन्यात तो एकदाच घरी 2-4 दिवस यायचा. घरचा बऱ्यापैकी खर्च शालन म्हणजे सोन्याची आई डेअरीला दूध घालून चालवायची. घरात 2 म्हशी होत्या. त्याचं पेंडीपाला चरायला नेणं, पाण्यावर आणणं हे नित्यनियमानं सुरू होतं. त्यांचं गायरान ओढ्याच्या जवळ होतं. ती जागा खराब आहे असं म्हातारी माणसं बोलायची. कारण त्यांच्या पूर्वजाकडून त्यांनी या गोष्टी ऐकल्या होत्या. त्या जागेमध्ये काही हत्याकांड झालेली त्याच्या ऐकिवात होतं. त्यामुळं दिवसाही तिकडून जायला माणसं घाबरत होती. शालनच्या सासऱ्यांचे वडिलोपर्जित गायरान त्याच ठिकाणी होते. लग्नानंतर शालन गुरांना चारायला तिकडं जात होती. पावसाच्या दिवसात तर वैरण काढीत तिकडूनच ती आणत होती. काही दिवस झाले शालनच्या वागण्यात बोलण्यात विचित्रपणा जाणवत होता. झोपेत ती चालायची आणि गायरानात जाऊन बसायची. तिला स्वतःला देखील कळत नव्हतं की काय होतंय. तिनं ही गोष्ट कुणालाच सांगितली नव्हती. पण शेजारी पाजारी हे सगळ्यांना कळालं होतं. कारण कुणीतरी तिला रात्री गावाबाहेर चालताना पाहिलं होतं आणि ती खबर सगळ्या आळीत कळाली होती. गायरानात वेळ काळाच्या वेड्यात ती सापडली होती आणि सगळेच म्हणत होते त्या जागेचा इतिहास बघता कुणीच तिच्याजवळ फिरकत नव्हतं. त्यात घटस्थापना होऊन अवघं 2च दिवस उलटलं होतं आणि तिच्या वेडावर अगदी आणखीन परिणाम झाला होता. हालचालीमध्ये वाढ होत होती म्हणून शेजारी पाजारी लोक सावध होते. सोन्या पूर्ण ताकद लावून थकून गेला होता. हातापायांना वेदना सुरू होत्या. आता पहाट व्हायला थोडाच अवधी बाकी होता. अंधारातून उजेडाची हलकी लकीर लवकरच पडेल असं जाणवत होतं. इतक्यात दरवाजावर थाप पडली. कुणीतरी बाहेर आलं होतं. या चावलीनं सोन्याची धडपड अजून वाढली आणि त्याच्या आईचा चेहरा काळवंडून गेला. घराच्या सगळ्या फटी बंद केल्या होत्या, पण दरवाजाच्या फटी तशाच होत्या. तिनं दाराच्या फटीतनं थोडं डोकावलं आणि अकारण तांडव सुरू केला. तडक रॉकेलचा डबा हातात घेऊन तिनं घरभर वतायला सुरुवात केली. मोठमोठ्यानं हसत ती बोलू लागली, बुवा तू आलास तरी हे 4 जीव घेऊन जाणार. मला आता कुणी अडवू शकत नाही. माझा घेरा पडलाय.
त्याला कोणी मोडू शकत नाही. दात विचकून ती भयानक हसू लागली. तिचं हसणं बघून सोन्याचा धीर सुटत होता. आपली शेवटची घटका भरली असं त्याला वाटत होतं. इतक्यात दरवाजावर धडका बसण्याचा आवाज येऊ लागला. शालननं राहिलेलं रॉकेल सोन्याच्या अंगावर भराभर ओतलं आणि राहिलेलं रॉकेल स्वतःच्या अंगावर घेत ती चिमणी घ्यायला धावली. दरवाजाचे कोंडे निखळून गेले आणि भगवी वस्त्र परिधान केलेला एक तेजस्वी पुरुष समोर आला. त्याच्या हातात कमंडूल होतं आणि त्या कमंडूलमध्ये गंगेचं निर्मळ पाणी होतं. 2 पावलं समोर जात तिनं आवाज टाकला, थांब, काय पाहिजे तुला? हिडीस दात विचकत काहीशा घोगऱ्या आवाजात आणि घुमत ती बोलू लागली, मी हे 4ही जीव घेऊन जाणार. ह्यो कवळा पोरगा, ही शालन आणि हिच्या पोटात वाढलेलं कोळ जुळ. तुझ्याकडं अजून वेळ हाय बुवा स्वतःचा जीव वाचवायला. तेव्हा पळ इथून, नाहीतर तुला बी सुटका नाही. आज माझ्यामध्ये देव सुद्धा येऊ शकत नाही. डोळ्याच्या भावल्या फिरवत ती घुमत बोलत होती. बोलण्यात तिला गुंतवत ठेवत बुवा सोन्याकडे हलक्या पावलानं सरकत होता. तुझी शक्ती माझ्यापेक्षा कितीतर पटीनं जास्त आहे हे मी जाणतो, पण तिच्या पोटात वाढणाऱ्या निष्पाप जीवांना सोडून द्यावंच असं मला वाटतं. शिकार मिळाल्याच्या आनंदात ती पुरुषी आवाजाने बोलू लागली, मला त्यांचा जीव पाहिजे, त्यांनाच मारायचा आहे. तिला माझ्या घेऱ्यातून कोणीच सोडवू शकत नाही. मला मारताना मारेकऱ्यांनी माझ्या पोराबाळांचा विचार केला नव्हता, मग आज मी तेच करणार. तुझ्या मंत्रजपाचा आज काहीच फायदा होणार नाही. मी हे सगळं जीव घेऊन जाणार. असं म्हणून तिनं मोठमोठ्यानं गडगडाटी हास्य करत मिनमिनती चिमणी उचलली. बुवाने विजेच्या वेगाने कमुंडलातले पाणी हातात घेऊन तिच्या दिशेनं भिरकावलं आणि मंत्र जपायला सुरुवात केली. त्या निर्मळ पाण्याने जणू तिचं अंग पोळून निघालं. काचेच्या बाटलीपासून बनवलेली चिमणी तिच्या हातातून निसटली आणि क्षणात भडका उडाला. तिनं पूर्णपणे पेट घेतला. आग वानव्यासारखी रॉकेलच्या थेंबांना चिटकत पुढे सरकत होती. शालन जळत जळत बुवाकडे एक एक पाऊल टाकत येत होती. विद्युत वेगाने बुवानं सोन्याला बांधलेलं दोर संपूर्ण ताकदीनं तोडून काढलं. सोन्या बेशुद्ध पडलेला. बुवानं कसं बसं त्याला उचललं आणि त्याला घेऊन बाहेर धाव घेतली. आगीचा एक डोंब उसळला. बघता बघता अख्ख्या घरानं पेट घेतला. मध्ये शालनच्या किंकाळ्या तर मध्येच आसुरी हसण्याचा आवाज घुमत राहिला. तो आसूर म्हटल्याप्रमाणे जीव घेऊन गेला. सोन्या बेशुद्ध अवस्थेत पडून होता, पण त्या दगदगत्या अग्नीसमोर बुवाने सोन्याच्या आईला वचन दिले, तुझ्या सोन्याला आजपासून मी माझा शिष्य म्हणून स्वीकारतो. या काळाच्या वेड्यातून त्याला देवानंच सुखरूप बाहेर काढलंय. यासाठी देवाची मोठी योजना असेल. भविष्यात हा सोन्या तुझा आणि त्याच्या भावांच्या मृत्यूचा बदला घेईल. असं म्हणत बुवानं शालनच्या आत्म्याला श्रद्धांजली वाहिली आणि सोन्याला घेऊन तो तिथून निघून गेला.